जय महाराष्ट्र. मी रुचिता लुकतुके. भाषा पैशाची मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. एक आठवडा आता उरला आहे. 31 तारीख ही शेवटची तारीख आहे आपलं आर्थिक विवरणपत्र भरण्याची. खरं तर एका आठवड्यात आपल्याला हे सगळं संपवायचं आहे, पण आज आम्ही विचार केला की काही कारणामुळे जर काही अडलं असेल तुमचं आणि विवरणपत्र भरायचं राहिलं असेल तर तुम्ही नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि या आठवड्यात तुमचं काम संपवून कसं टाकलं पाहिजे याच दृष्टीने आज आम्ही हा विषय घेतला आहे. रिटर्न तुम्ही भरलाय का? रिटर्न भरलायत का? कारण की एक आठवडा आता उरलाय आणि काय नेमकी काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे या शेवटच्या आठवड्यात जर काही कारणाने तुमचा रिटर्न भरून झाला नसेल तर याविषयी आज आपण बोलणार आहोत. देवदत्त धनोकर गुंतवणूक तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर दीपक टिकेकर सर आपल्याबरोबर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, आणि मोलाचा सल्ला त्यांच्याकडनं तुम्हाला आज मिळणार आहे या विषयावर. दीपक सर, विषय तुमचा आहे म्हणून सुरुवात तुमच्याकडनं करते, कारण जसं मी आता म्हटलं खरं तर एक आठवडा आहे म्हणजे म्हटलं तर गुंतवणुकीची सगळी काळजी घेऊन झालेली असणार आहे प्रेक्षकांची. रिटर्न काही कारणाने जर भरायचा राहिला असेल तर त्यांनी मुळात रिटर्न भरताना कशी सुरुवात करायची आहे विवरणपत्र भरताना? सर्वप्रथम आपलं उत्पन्न गेल्या वर्षीचं जे तुमचं आयकर विवरणपत्र आहे त्याच्यामध्ये पाहून तुमचं उत्पन्न कोणत्या प्रकारचं आहे ते बघायचं. उदाहरणार्थ जर तुमचं पगारापासून उत्पन्न असेल तर तुमचा फॉर्म 16 जो सॅलरी सर्टिफिकेट आहे तो घ्यायला लागेल. जर तुमचं घरापासून उत्पन्न असेल तर त्याच्याकरता जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल तर त्याच्यावरचं असलेलं व्याज, समजा तुमचं उत्पन्न कॅपिटल गेनपासून असेल तर तुम्ही कुठल्या तुमच्या सिक्युरिटीज कधी घेतल्यात, विकल्यात कधी, मग तो तुमचा गेन शॉर्ट टर्म आहे का लाँग टर्म आहे ते बघणं. तसंच तुमचा जर व्यवसाय असेल काही तर त्याचा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवली की नाही ते बघायचं. तुमचे जे बँक अकाउंट आहेत त्याची पूर्ण समरी करायची आणि त्याच्यामध्ये किती उत्पन्न जमा झालं आहे ते बघायचं. आणि मग तुमचं एकूण उत्पन्न जे आहे ते तुम्ही त्याच्यावरती टोटल करायची, कारण इन्कम टॅक्स हा सगळ्या एकूण उत्पन्नावर असलेला टॅक्स आहे. बरोबर. हे झालं तुमच्या मिळकतीचा एक गोषवारा तुमच्याकडे तयार झाला. यानंतर विवरणपत्र भरणं हा नेमका प्रकार काय आहे? विवरण एकदा तुम्ही तुमचे सगळे इन्कम कुठे कुठे आहे ते जर मी ते हे केल्यावर आम्ही एक नेहमी स्टेटमेंट ऑफ इन्कम असं बनवतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेडखाली इन्कम दाखवतो. त्याच्यानंतर मला कुठल्या कुठल्या वजावटी किंवा सवलती आहेत त्या बघतो. उदाहरणार्थ समजा तुमचं ATC खाली जर गुंतवणूक 1.5 लाखापर्यंत ती मर्यादा आहे, ती जर तुम्ही केली ती त्याप्रमाणे टाकतो. जर मेडिक्लेम असेल जो ह्या वर्षी त्याची मर्यादा सिनियर सिटीजन करता 30,000पर्यंत नेलेली आहे ते जर तुम्ही बघायचं. आणि सगळ्या ज्या तुम्हाला सवलती ज्या आहेत कायद्याने ज्या दिलेल्या आहेत त्या घेऊन मग तुमचं करपात्र उत्पन्न काढायचं. आणि एकदा करपात्र उत्पन्न झाल्यावर त्याच्यावरती तुमचा किती टॅक्स आहे तर सामान्य नागरिकांकरता 2.5 लाखाची मर्यादा आहे. जे वरिष्ठ नागरिक आहेत 60 वर्षापर्यंतची त्यांच्याकरता 3 लाखाची मर्यादा आहे. आणि जे नागरिक 80 वर्षापेक्षा मोठे आहेत त्यांच्याकरता 5 लाखाची मर्यादा आहे. आणि मग त्यांच्या प्राप्तिकराच्या स्लॅब्स आहेत त्या स्लॅब्सनुसार तुम्ही तुमचं उत्पन्न काढायचं. त्याच्यातून जी तुमच्या ह्याच्यातून करातून जी वजावट झालेली आहे, मुळात जो टॅक्स कापलेला आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करायचे. आणि मुख्य म्हणजे आयकर विभागाच्या साईटवरती 26 AS म्हणून एक फॉर्म असतो. तो फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक तपासा आणि त्यातले जे सर्व उत्पन्न आणि त्यातले जे सगळे टॅक्स वजावट आहे ती तुम्ही बघून ती त्या ह्याच्यामध्ये मांडणं हे महत्त्वाचं आहे. खरं एक आपल्या आत्तापर्यंतची जी गुंतवणूक आपली झालेली आहे त्याचा सुद्धा जी करपात्र कर वाचवणारी बचत करणारी गुंतवणूक आहे ती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. तर त्याचा विवरणपत्र भरताना उपयोग कसा करून घ्यायचा आहे? काय होतं, बरेचदा लोकांना वेगवेगळ्या याच्यामध्ये गुंतवणूक करत असतात आणि तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ही पॉलिसी घ्या, इन्शुरन्स पॉलिसी घ्या, तुम्हाला टॅक्समध्ये रिबेट मिळेल, किंवा म्युच्युअल फंडच्या ELSS स्कीममध्ये गुंतवणूक करतात. पण जेव्हा ते विवरणपत्र भरतात तेव्हा तेवढी दक्षता घेत नाहीत, असं सुद्धा घडतं. तर त्यामुळे तेव्हा तुम्ही ते काळजीपूर्वक तिथे त्याचा उल्लेख केला पाहिजे. आणि समजा तुम्ही आता
म्युच्युअल फंडच्या ELSS फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्याच्यावरती जो तुम्हाला डिव्हिडंड मिळालेला आहे तो टॅक्स फ्री आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही योग्य पद्धतीने ते भरणं खूप आवश्यक आहे. आणि सर्वसामान्य जी व्यक्ती आहे ना ही स्वतः योग्य पद्धतीने हे करू शकेलच असं नाही. त्यामुळे जे चार्टर्ड अकाउंटंट असतात त्यांचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्ही योग्य पद्धतीने करू शकाल आणि तुमचा जो कर आहे तो योग्य प्रकारे भरू शकाल. बरोबर. आपला पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे. ज्ञानेश्वर पाटील बुलढाण्याहून फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वरजी, तुमचं स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की आता समजा मी एक शेतकरी आहे तर शेतीविषयी समजा शेतीमधून माझा इन्कम सोर्स आहे तर मला रिटर्न फाईल भरण्यासाठी काय करावं लागेल असा सल्ला होता आणि त्याचं किती म्हणजे सेव्हिंग्स वगैरे त्याच्यावर काय? बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सगळं एकूण उत्पन्न जे आहे सगळं शेतीतून आलेलं आहे का? हो हो, माझं सर्व शेतीवरच उत्पन्न अवलंबून आहे. सर काय? शेतीचं जे उत्पन्न आहे ते करपात्र नसतं, कारण शेतीच्या उत्पन्नावर कर आकारणी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, तो केंद्र सरकारला नसल्यामुळे, आणि इन्कम टॅक्स कायदा हा केंद्र सरकारचा असल्यामुळे शेतीवरच्या उत्पन्नावरती कर नाही आहे. पण जर तुमचं इतर उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वर असेल तर मात्र तो शेतीचा जो उत्पन्न आहे ते तुमच्या उत्पन्नात जोडून तुम्हाला इतर उत्पन्नावरती जास्त दराने कर भरावायची आवश्यकता आहे. बरोबर. शेतीतनं आलेलं उत्पन्न हे करमुक्त आहे, त्यामुळे त्यांना त्यासाठी रिटर्न भरण्याची गरज नाही जर फक्त शेतीतनं उत्पन्न असेल तर. बरोबर. पुढचा फोन कॉल जो आपल्याला आलेला आहे ठाण्याहून मोनिश आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत. तर बघूया त्यांना काय विचारायचं आहे. मोनिश, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. बोला. मॅडम, माझी 20 एकर जागा आहे रोडमध्ये. तर मी इन्कम टॅक्स पण भरतो. गेल्या वर्षी मी इन्कम टॅक्स काहीतरी 1.25 लाख रुपये भरला होता. तरी पण मला शेतीविषयी असं कर्ज मिळत नाही, तर काय करायला पाहिजे? तुम्हाला कर्ज कशासाठी हवं आहे? शेतीविषयी. शेतीच्या कामांसाठी कर्ज हवं आहे आणि त्यांनी त्यासाठी रिटर्न नियमितपणे फाईल केलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्यांना कुठल्याही शेती घेण्याकरता कर्ज देण्याची परवानगी नाही आहे. तिथल्या फक्त जर कोऑपरेटिव्ह बँका, लँड कोऑपरेटिव्ह बँका वगैरे ज्या आहेत त्यांच्याकडे आपण माहिती काढा, कदाचित त्या जर देऊ शकतील का. बरोबर. मग त्यांना नेमकं त्यांनी काय करण्याची गरज आहे, काय सल्ला असेल? म्हणजे ज्या ग्रामीण बँका आहेत ज्या ह्याच्याकरता शेतीच्या करता कर्ज देऊ शकतात तिकडे तुम्ही चौकशी करा. शेत जमीन घेण्याकरता कुठलीही नॅशनलाइज बँकेला कर्ज देता येत नाही. बरोबर. मग थोडक्यात म्हणजे तुम्ही जर राष्ट्रीयकृत बँकांकडे जात असाल तर तिथे तुमची थोडीशी चूक होते आहे. तुम्ही ज्या खास ग्रामीण बँका असतात किंवा शेतीच्या कामासाठी कर्ज देणाऱ्या बँका असतात त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला कर्ज मिळू शकता. आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या की तुम्ही नेमकं कुठे अप्रोच झालं पाहिजे, कारण तुम्ही म्हणताय तुम्ही मुरबाडला आहात तर तिथे जवळपास तुम्हाला कुठे कर्ज मिळू शकेल या पेढी पण बघू शकता. बरोबर. एक पतपेढीचा पण एक पर्याय आहे, तुम्हाला टिकेकर सरांनी सुचवलाय. तिथे जाऊन तुम्हाला आवश्यक ते कर्ज मिळवू शकता. दरम्यान आपण ज्या विषयाकडे आत्ता वळत होतो म्हणजे एक तर लोकांचं हे शेतीतनं मिळणारं उत्पन्न हे करमुक्त असतं, हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो आहोत. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे काय नेमका फॉर्म आपण कोणता भरायचा आहे, कारण विवरणपत्र भरायचं आहे. तुम्ही जर ऑनलाईन गेलात तर तुम्हाला ऑनलाईन अनेक फॉर्म बघायला मिळतील, तर त्यातला नेमका कुठचा फॉर्म आपल्यासाठी आहे? इन्कम टॅक्समध्ये बरेच फॉर्म्स त्यांनी दाखवलेले आहेत यावर्षी. एक फॉर्म नंबर 1 आहे, तो ज्याचं उत्पन्न फक्त पगारापासून उत्पन्न आहे किंवा त्याच्या नावावर एकच घर आहे आणि त्याच्या नाव फक्त अदर इन्कम आहे म्हणजे बँकेचं इंटरेस्ट, अशा व्यक्तींनी फॉर्म नंबर 1 वापरायचा आहे. दुसरं, ज्याचं उत्पन्न इंडिव्हिज्युअल आहे किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे त्यांच्याकडे जर बिझनेस इन्कम नसेल तर त्यांनी फॉर्म नंबर 2 करायचा आहे. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 2 आहे, तो फक्त इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांनी ज्यांच्याकडे बिझनेस उत्पन्न नाही आहे, कॅपिटल गेन नाही आहे किंवा परदेशात कुठले ॲसेट नाही आहेत, अशा यांनी फॉर्म नंबर 2A करायचा आहे. आणि जर तुमचं नॉर्मल काही बिझनेस इन्कम असेल आणि स्वतःचा जर बिझनेस इन्कम असेल तर त्यांनी फॉर्म नंबर 4 करायचा आहे, त्याची स्वतःची प्रोप्रायटरी असेल तर. जर तुम्ही कुठल्याही पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर असाल तर फॉर्म नंबर 3 वापरायचा आहे. बरोबर.
आणि हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता. गेली काही मागची वर्ष आपण इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन हे फॉर्म ऑनलाईन भरू शकतो. दरम्यान पुढचा फोन कॉल जो आपल्याला आला आहे, आपल्याबरोबर मनोज एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. मनोज, तुमचंही स्वागत आहे भाषा पैशाचीमध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? बोला. हा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे, मी एक शासकीय कर्मचारी आहे. माझं नियमित IT जे इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स आहे, तो नियमित माझ्या पगारावरून कमवत होतो. परंतु तरी पण माझ्याकडे त्या IT डिपार्टमेंटची मला नोटीस येतात प्रत्येक वर्षी. त्याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? जर दरवर्षी नोटीस येते, पगारातून तुमचा आयकर कापला गेला याचा अर्थ तुमची जबाबदारी संपली असं नाहीये. जर तुमचं उत्पन्न ग्रॉस इन्कम म्हणजे पगाराचं उत्पन्न, डिडक्शन देण्याच्या अगोदरचं उत्पन्न जर करपात्र मर्यादेच्या म्हणजे 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे सक्तीचं आहे. त्यामुळे जरी पगारातून टॅक्स कापला गेला असला तरी तुम्हाला आयकर विवरणपत्र सादर करणं हे सक्तीचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्यांना नेमकी काय काळजी घ्यायला हवी आहे? म्हणजे मला वाटतं त्यांचं ते TDS कापला गेला म्हणजे आता भरायला नको असं ते समजतायत. असं नाहीये, कारण तो बरोबर आहे की नाही, त्याच्यावरचा जो कर कापला आहे तो बरोबर आहे की नाही हे तुमचा एम्प्लॉयर नाही ठरवू शकत. हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते ठरवतं. त्याच्यामुळे ते विवरणपत्र सादर करणं हे आवश्यक आहे. बरोबर. या विवरणपत्र भरण्याचे नेमके काय फायदे आहेत हे सुद्धा या अनुषंगाने आपण बघूया. त्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊया. पंडित जी ढवळे रत्नागिरीहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. पंडितजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर. बोला. नमस्कार. सर, आत्ता मला टॅक्स बसलेला आहे गेल्या वर्षीच्या ह्याच्यातला. 1500 रुपये टॅक्स बसलेला आहे. तर तो रिवाइज करता येईल का आपल्याला आता पुढे? तुम्ही गेल्या वर्षीचं म्हणजे 2014-15 आर्थिक वर्षाचं विवरणपत्र सादर करून तुम्ही तो टॅक्स भरलेला आहे, बरोबर? हो हो. आणि मग तुम्हाला असं वाटतंय की त्या विवरणपत्रात काहीतरी चूक आहे आणि म्हणून तुम्ही ते रिफंड मागू इच्छिता? बरोबर. 15 ते 16, 15-16चा 15-16 आर्थिक वर्ष, बरोबर? आर्थिक वर्ष. त्याच्यात रिफंड मध्ये 1 रुपया दिलाय त्यांनी. बरं. आणि वरती 1500 रुपये टॅक्स बसवलाय. तर त्याच्यात प्रॉब्लेम असा झालाय की इन्व्हेस्टमेंट माझी 40,000 ते 45,000 रुपये आहे आणि ऍक्च्युली दाखवली त्याच्यावरती 29,000 रुपये. तुम्ही जर तुमचं पहिलं जे विवरणपत्र आहे ते जर वेळेवर फाईल केलं असेल, 31 जुलै 2015च्या जर सादर केलं असेल तर तुम्ही या वर्षी त्याचं रिवाइज रिटर्न तुम्ही 31 मार्च 2017 पर्यंत सादर करू शकता. आणि ते सादर करून ज्या तुमच्या अगोदरच्या विवरणपत्रात ज्या चुका होत्या त्या तुम्ही सुधारून तुम्ही रिफंड करता क्लेम करू शकता. चालू वर्षामध्ये एक बदल घडवला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे आता की जरी ह्या चालू आर्थिक वर्षात 16-17 या आर्थिक वर्षात जरी तुमचं मूळ रिटर्न जे उशिरा जरी सादर केलं गेलं असलं तरी तुम्ही आता ते रिवाइज करू शकता. हा बदल गेल्या फायनान्स ॲक्टमध्ये आणला आहे आणि तो चालू आर्थिक वर्षाला म्हणजे 16-17 आर्थिक वर्षाला लागू आहे. बरोबर. हे या प्रश्नाचं उत्तर झालं पंडितजींच्या. त्याच्या आधीच्या प्रश्नाकडे वळूया, कारण जेव्हा ते म्हणत होते की असं अनेकदा असं होतं की TDS कापला गेलाय ना, मग कशाला रिटर्न भरायचे, कर भरून झाला अशी एक समजूत असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याबद्दलची निश्चित माहिती नसते. आपण अनेकदा फुकटचा TDS देत असतो सादर न केल्यामुळे माहिती. तर या दृष्टीने काय खबरदारी आपण घ्यायला पाहिजे देवदत्तजी? काय होतं आता समजा त्यांचं जे कोणी जिथे नोकरीला आहेत त्यांनी 10% समजा त्यांचा टॅक्स कापला आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते 20% किंवा 30% आहे. तर जो डिफरन्स जो आहे तो त्यांना भरला पाहिजे. तर बऱ्याचदा लोकांचा तुम्ही म्हणाल तसा असा गैरसमज होतो की अरे माझं जिथे मी नोकरीला आहे त्याने माझा टॅक्स कापला आहे म्हणजे मग आता मला काही देणं नाही. तर जसं सरांनी सांगितलं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर मग तुम्हाला टॅक्स फाईल करणं हे अत्यावश्यक आहे. तर इथे तुम्ही अर्थात सरांसारखे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांची मदत घेऊ शकता. दुसरं असं दिसून येतं की जेव्हा FD करतात सिनियर सिटीजन्स तेव्हा त्यांचा TDS कापला जातो. बरोबर. हां. आणि त्यानंतर मग त्यांचं दुर्लक्ष होतं की पुन्हा ते त्याचं म्हणजे मागणी करत नाहीत की ते आम्हाला परत करा म्हणून. तर तिथे जर त्यांनी कोणी एक्सपर्टच्या मदतीने रिटर्न फाईल केले तर त्यांना चांगले रिटर्न्स मिळू शकतात, म्हणजे रिफंड मिळू शकतो. तर अशी दक्षता घेतली पाहिजे.
म्हणजे नेमके पैसे कुठे गुंतवायचे इथपासून ते TDS कट होणं किंवा व्याज जमा होणं या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं खरं तर सामान्य गुंतवणूकदारांचं. आणि म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपलं नियमित लक्ष पाहिजे आणि तज्ज्ञांच्या मदतीने ते लक्ष ठेवलं तर खूप उत्तम, कारण तज्ज्ञ तुम्हाला चांगला सल्ला त्या संदर्भात देऊ शकतात. आणि म्हणूनच आपण हे 2 तज्ज्ञ आज स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत. दीपक सर, पुढचा मुद्दा मग असा उरतो की आपल्याला आता आयकर भरायचा असताना कारण एक झालं आपण ज्या काही गडबडीमध्ये जर भरायचा राहून गेला असेल तर आयकर भरताना आपल्याला नेमक्या आत्ता काय काळजी, काय प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत? आयकर भरताना एक म्हणजे तुम्ही टॅक्स भरणं म्हणताय. हो. एक म्हणजे तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जाऊन चलन बनवून ते भरू शकता. हल्ली आम्ही बऱ्याच जणांना सजेस्ट करतो की तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. ऑनलाईन भरलं तर तुम्हाला लगेच चलन मिळतं आणि मग तुम्ही तो जो भरलेला कर आहे तो तुम्ही तुमच्या विवरणपत्रात दाखवायचा आणि त्याला तुम्ही त्याचं क्रेडिट घ्यायचं. बरोबर. आणि दुसरं, कारण आपण अनेक वेळेला नेमका आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे. माझं जर 2 प्रकारचं उत्पन्न असेल, मी पगारदार आहे, त्याच्याबरोबर मला काही पद्धतीनं कॅपिटल गेन होत असेल तर ते आपण कसं दाखवतो? तर पगाराच्या व्यतिरिक्त कॅपिटल गेन जर तुम्हाला असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 2च भरावा लागेल. मग त्याला तुम्हाला फॉर्म नंबर 1 भरता येणार नाही. बरोबर. त्याला फॉर्म नंबर 2च भरावा लागेल. म्हणजे तुमचं उत्पन्नाचा कुठला प्रकार आहे हे बघून तुम्हाला पहिला फॉर्म ठरवायला लागेल की तुम्हाला कुठला फॉर्म लागू होतो आणि मग त्या फॉर्ममध्ये भरायला लागेल. आणि बरीचशी जी इन्कम टॅक्सची जी साईट आहे त्याच्यावरती जे रेडीमेड फॉर्म्स आहेत ते तुम्हाला गाईड करत राहतात की कुठला फॉर्म तुम्हाला लागू होतो. जर तुम्ही चुकून दुसरा फॉर्म भरलात तर ते ॲक्सेप्ट होणार करत नाहीत. ओके. मग नेमकं आपण सगळी माहिती जमवल्यानंतर ऑनलाईन जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेला आपल्याला नेमका कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे? पहिल्यांदा तुम्ही तुमचं सर्व कॅल्क्युलेशन करून टॅक्स सगळा पहिलं भरणं हे महत्त्वाचं आहे. जो तुमचा टॅक्स त्या तारखेपर्यंत जो ड्यू आहे तो 31 मार्चचा, तो टॅक्स भरल्यानंतर तुम्ही ते विवरणपत्र पूर्ण भरायचं. ते भरल्यावर तुम्ही अपलोड करायचं. आता 5 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल आणि तर तुम्ही मॅन्युअली किंवा फिजिकली पण तुम्ही सबमिट करू शकता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जाऊन. पण जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला फायलिंग हे आता यावर गेल्या अनेक वर्ष कंपल्सरी झालेलं आहे. मग तो तुम्हाला पहिल्यांदा फाईल करायला लागतो. तो पूर्ण तुमचं फाईल झाल्यावर मग तुम्हाला एक ITR V म्हणून येतो, ITR 5. तो तुम्ही एक ऑप्शन म्हणजे तुम्ही त्याच्यावर सही करून तुम्ही सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर बँगलोरला स्पीड पोस्टनी पाठवू शकता किंवा ऑर्डिनरी पोस्टनी पाठवू शकता, कुरिअरनी पाठवू शकत नाही. नाहीतर दुसरा ऑप्शन असा आहे की जर तुमचा पॅन नंबर हा आधारशी जर तुम्ही लिंक केला असेल, आधार कार्डशी, आणि आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही लिंक केल्यावर तुम्हाला आधार कार्डवरती एक पिन नंबर येतो. तो पिन एंटर करून तुम्ही ते रिटर्न व्हेरीफाय करू शकता. बरोबर. किंवा तिसरा पर्याय म्हणजे तुमचा जर बँक अकाउंट असेल आणि इंटरनेट बँकिंगची तुमच्याकडे जर सुविधा असेल तर तुम्ही त्या इंटरनेट बँक अकाउंटच्या थ्रू तुमचं रिटर्न सही करू शकता, व्हेरीफाय करू शकता. मग अशा या शेवटच्या 2 परिस्थितीत तुम्हाला ते ॲक्नॉलेजमेंट बंगलोरला पाठवायची आवश्यकता नाही. कुठची गुंतवणूक आणि त्याचा कसा फायदा आपल्याला करबचतीत करून घ्यायचा आहे ह्याच्यावर एक थोडंसं बोलूया. त्यापूर्वी भास्कर इंगळे फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. आधी त्यांचा प्रश्न ऐकूया. भास्करजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. हां, बोला. मॅडम, मी एक शिक्षक आहे. माझा TDS पगारातून कपात केलेला आहे. TDS कट झालाय? हा, पगारातून TDS कपात झालेला आहे आणि मी आयकर रिटर्न भरलेला आहे. बेंगलोरला पाठवलेला आहे तो. बरोबर. तिथून मला त्यांची नोटीस आली की तुमचा TDS आपल्याला आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. हा, वेतनातून तो व्हिडिओ मार्फत कपात झालेला आहे माझा TDS. बरोबर बरोबर. आणि इन्कम टॅक्सला तो माझ्या खात्यावर आलेला नाही आहे. मी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा आपल्या उत्पन्नातून जेव्हा कर कपात होते तेव्हा आपला एक फॉर्म नंबर 26AS आपण बघू शकतो इन्कम टॅक्सच्या साईटवर. आणि त्याच्यावर तो एकदा दिसला TDS की मग काही अडचण येत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की तो ज्यांनी जो टॅक्स कापलाय, ज्या व्यक्तीने जो टॅक्स कापलाय त्यांनी जर चुकीचा पॅन नंबर टाकला असेल तर तो माझ्या 26AS वर दिसत नाही. तर मग अशा व्यक्तीने ज्यांनी कापलाय त्यांना तुम्ही तुमचा करेक्ट पॅन नंबर द्या आणि त्यांना त्यांचं जे TDS रिटर्न असतं ते त्यांना रिवाइज रिटर्न करायला सांगा. मग तुमच्या 26AS वर तो दिसेल
आणि मग तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल आणि मग तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची आवश्यकता नाही. अच्छा, म्हणजे ह्यांना जी आता पुढची काळजी घ्यायची आहे ते त्यांना त्यांच्या संस्थेला जिथे ते नोकरी करतात तिथे संपर्क साधायचा आहे. त्यांना सांगायचं त्यांच्या संस्थेचं TDS रिटर्न जे आहे ते त्यांनी परत अपलोड करायचं. त्याच्यामध्ये ह्यांचा बरोबर जो पॅन नंबर आहे तो भरायचा. तो भरला की ह्यांच्या 26AS वर तो दिसेल की ह्यांच्या उत्पन्नातून एवढी कर कपात झालेली आहे आणि मग त्यांना त्याचं क्रेडिट मिळेल. बरोबर. देवदत्तजी, आपल्याला जो आपण जेवढा कर देणं लागतो तेवढा कर आपल्याला भरायचा असतो आणि ते रकान्यात त्या पद्धतीने भरणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून कोणत्या रकान्यात कोणती म्हणजे गृहकर्जाची रक्कम कुठे टाकायची आहे किंवा ज्या आपल्याला सवलती मिळणार आहेत त्या सवलतींचा फायदा आयकर विवरणपत्र भरताना आपल्याला कसा करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी काय नेमका अभ्यास गरजेचा आहे? काय होतं की बरेचदा लोक हे फॉर्म भरताना ज्या चुका करतात, मी आधी जसं म्हटलं तसं, त्यामुळे त्यांना नंतर मग अनेक अडचणी येत असतात. तर जो नव्याने हे करायला जातोय ना, त्यांनी पूर्ण सरांनी सांगितलं तसं पहिले वाचन करून समजून घेतलं पाहिजे की कुठे आपल्याला काय भरायचं. म्हटलं तर तसं ते सोपं असतं, पण जर तुम्ही त्याचं म्हणजे कधी आधी वापर केला नसेल तर थोडा वेळ देऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच हे भरलं पाहिजे. आणि जर हे तुम्ही वैयक्तिकरित्या नसाल करू शकत तर मग जसं मी आधी म्हटलं तसं की एक्सपर्टची मदत जरूर घ्या. तज्ज्ञांची मदत घेणं हे केव्हाही चांगलं. आणि अनेकदा आपण आपल्या कार्यालयांमध्ये सुद्धा अशा सोयी उपलब्ध करून दिल्या जातात जिथे तुम्ही एका दिवशी 2 दिवसात तज्ज्ञांकडे सगळी कागदपत्र सादर करून भरून घेऊ शकता ऑनलाईन सुद्धा. चेतना आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. चेतना वाकडे मुंबईहून. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे तज्ज्ञांना की जे उत्पन्न आपण 15-16 आता उदाहरणार्थ म्हटलं तर 16 मार्चपर्यंत घ्यायचं की रिटर्न्स भरेपर्यंत 31 जुलै म्हणा किंवा जूनपर्यंतचे जे काही बँक्स डिव्हिडंड वगैरे देतात तर ते पण आपल्याला घ्यावं लागतं, शेअर्सचं डिव्हिडंड असेल वगैरे तर मार्चपर्यंतचं घ्यायचं की आता रिटर्न भरेपर्यंत जे असेल ते घ्यायचं? उत्पन्नाचं आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 हे वर्ष आहे. त्या वर्षात आलेलंच उत्पन्न आपल्याला दाखवायचं असतं. दुसरं तुम्ही म्हणालात की तो डिव्हिडंड, तर तो डिव्हिडंड जर कंपनीतल्या शेअरचा असेल तर त्याच्यात तो करमुक्त आहे. पण जर कोऑपरेटिव्ह बँकेकडून जर तुम्हाला डिव्हिडंड मिळाला असेल तर तो मात्र करपात्र आहे. त्यामुळे तुम्हाला जे मिळणारं उत्पन्न आहे ते आर्थिक वर्षातलंच घ्यायचं असतं. बरोबर. असं तुम्ही काही नाही, सर सांगत होते तेच सांगणार होतो मी की 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या दरम्यानचं त्यांचं जे काही उत्पन्न असेल त्याच्यावरती त्यांना कर द्यायचा आहे. बरोबर. तर हा एक मूलभूत प्रश्न झाला. बरं झालं त्यांनी हा प्रश्न विचारला, त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर मार्गदर्शन करू शकलो. आता एक पुढचा टप्पा, कारण आपण स्वतः ऑनलाईन फॉर्म भरायला गेलो आणि समजा फॉर्म भरताना काही चुकलं तर आपल्याला ह्या चुका कशा निस्तारता येऊ शकतात आणि मुळात समजायचं कसं की काय चूक झाली आहे? जर फॉर्म भरल्यावर जर चूक लक्षात आली तर बऱ्याच वेळेला इन्कम टॅक्स तुम्हाला नोटीस पाठवतं की तुमचं रिटर्न डिफेक्टिव्ह आहे. आणि मग तुम्ही त्या जे डिफेक्ट आहे तो तुम्हाला 1 महिन्याच्या आत तो तुम्हाला डिफेक्ट रेक्टिफाय करायला लागतो. आणि मग तो तुम्ही रेक्टिफाय करू शकता. मग तुम्हाला बघायला लागेल की तुमच्या ह्याच्यातून काय डिफेक्ट झाला आहे. बऱ्याच वेळेला आम्ही व्यवस्थित भरून देखील काही काही त्रुटी राहून जाऊ शकतात. तर अशा वेळेला ती नोटीस आली की त्या नोटीस अटेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि वेळच्या वेळी जो तो डिफेक्ट आहे तो रेक्टिफाय करा. पण असे काय संभाव्य धोके आहे, काय संभाव्य चुका आहेत ज्या वारंवार आपल्याला पाहायला मिळतात आणि आत्ता आपण जर चर्चेच्या माध्यमातून त्या सांगू शकलो की या चुका होऊ शकतात त्या टाळा? म्हणजे बऱ्याच वेळेला काय, मी कुठला तरी गुंतवणूक केली आहे त्याचं डिडक्शन घ्यायचं राहिलं, मी माझ्या कुठला तरी टॅक्समधून कापलेलं गेलेलं आहे त्याचं मी क्रेडिट घ्यायचं राहिलं, अशा ज्या चुका होतात त्या शक्यतो टाळाव्या. बरोबर. म्हणजे सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर आपण फॉर्म थोडक्यात म्हणजे भरायला घ्यावा, जसं आपण परीक्षेच्या वेळेला म्हणतो. बरोबर. नक्की. कारण आज काही प्रश्न आपण घेतले प्रेक्षकांचे रिटर्न भरण्याच्या दृष्टीने. रिटर्न भरायला त्यांना सोपं जावं, शेवटचा आठवडा आता उरलाय, त्याचा फायदा करून आपल्या या चर्चेचा फायदा करून घेऊन त्यांनी अचूक रिटर्न या आठवड्याभरात भरावे यासाठी याचा हा प्रयत्न होता भाषा पैशाची मध्ये. आणि काही प्रेक्षकांच्या प्रश्नांना सुद्धा आपल्या तज्ज्ञांनी उत्तर दिली आहेत. खूप खूप धन्यवाद आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. बरेच प्रश्न आज तुमचे आले आणि तुम्हाला माहिती आहे तुमचे प्रश्न थांबवू नका, कारण ईमेल ID तुमच्याकडे आहे भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv आणि आमच्या ईमेल IDवर तुमचे प्रश्न येत राहू देत. उत्तरासाठी पुढच्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची.
आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.